देवा ठेवा लते ठेवा ठाई तैसा राहीन पांगुळले मन काही नाठवे उपाय म्हणवुनी पाय जीवी धरुणी राहिलो त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे ऐसी धरियेली माझ्या थोर आशंका तुका म्हणे माते बाळ चुकलिया वनी न पवता जननी दुःख पावे विठ्ठले पांगुळले मन काही नाठवे उपाय म्हणवुनी पाय जीवी धरुणी राहिलो ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू उत्तरी पैल पारू ज्ञानदेव उत्तरी पैल पारू ज्ञानदेव ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता उतरीला पैल पारू गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता मज साह्य येथे करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा उगवणी पेटीच्या आवाजला माईक पेटीचं बघा. प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता घेतलेला असणारा अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याची मूर्ती साधकाचे मायबाप अनाथाचे नाथ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग आहे. भाऊ साऊंडला फक्त आवाज द्या. इथे साऊंड ना त्याला थोडासा विको कमी करायचा माझ्या ह्याचा उभा थोडासा. हरी हॅलो बस राहू द्या. या अभंगामध्ये असणारे 4 असणारे चरण आहेत. कीर्तन सांगता झाल्याच्या नंतर अभंग सुटला नाही याचं असं बोलण्यापेक्षा धावत्या वेगामध्ये अगोदर 2 मिनिटांमध्ये अभंगाचा भावार्थ सांगतो. बोलो निया दावू का तुम्ही नेनाजी देवा
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवाला सांगतात, देवा एखादी गोष्ट मला तुला सांगण्याची गरज पडत नाही आणि मला सांगण्याची सुद्धा गरज नाही. का नाही? ही सगळी गोष्ट तुम्हाला असणारी कळते. मी बोलूनच दाखवावं अशी काही गोष्ट नाही बरं का. तुम्हाला कळलं पाहिजे ती गोष्ट. का तुम्ही नेनाजी देवा, माझ्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे तुम्हाला मी बोलून दाखवण्याची गरज नाही, तुम्हाला सगळं माहिती आहे. बोलो निया दावू का तुम्ही नेनाजी देवा, अन ठेवाल ते ठेवा ठाई तैसा राहीन. तुम्ही जसं मला ठेवताल का नाही तशा स्वरूपामध्ये मी राहील. ह्या पहिल्या चरणाचा असणारा अर्थ. पांगुळले मन काही नाठवे उपाय. पांगुळले मन म्हणजे त्या मनाच्या बाबतीमध्ये त्याला हात नाहीत, पाय नाहीत, काही असणार नाही. पांगुळले मन काही नाठवे उपाय, मला मात्र काही उपाय असणारा आठवत नाही. म्हणून मी काय केलं? म्हणउनी पाय जीवी धरुणी राहिलो. म्हणून मी काय केलं? तुमचे असणारे पाय मी या ठिकाणी असणारं जीवानं असणारे या ठिकाणी पकडलेले आहेत. त्यागे भोगे दुःख काय सांडावे मांडावे. एक त्यागे म्हणजे त्याग, भोगे म्हणजे भोग, त्यागे भोगे, दुःख म्हणजे दुःख, काय सांडावे मांडावे हे तुम्हाला काही सांगण्याची गरज नाही किंवा बोलण्याची गरज नाही. ऐसी धरियेली माझ्या थोर आशंका, मी मात्र ती आशंका कुठलीच धरली नाही, अजिबात नाही धरली. आणि शेवटच्या चरणामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. देवा तुमची माझी जर ताटातूट झाली ना तर याला एक दृष्टांत मी तुम्हाला देतो. तुका म्हणे माते बाळ चुकलिया वनी. आता थोडं महाग सारखं, आता तुम्ही आता माझे हातले हाणणार आहेत बरं का. आता तुका म्हणे माते बाळ चुकलिया वनी. तुका म्हणे माते बाळ चुकलिया वनी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठले. जसं एखाद्या लेकराची आई वनामध्ये चुकली ना तर त्याला किती दुःख होतं हे शब्दामध्ये सांगता येत नाही. तसं देवा तुमची माझी तुटीची असणारी बाब आहे, म्हणून माझं असणारं मन या ठिकाणी पांगुळले मन काही नाठवे उपाय, म्हणउनी पाय जीवी धरुणी राहिलो, असा अभंगाचा सरळसळ असणारा भावार्थ. विठाला विठाला. आजची असणारी ही कीर्तन रूपी सेवा कैलासवासी वैकुंठवासी तानाबाई दशरथ धणेधर यांच्या मासिक श्राद्धाच्या निमित्तानं असणारी ही कीर्तन रूपी सेवा आहे. आणि हे मासिक श्राद्ध म्हणजे प्रथम असणार हे मासिक श्राद्ध आहे. या ठिकाणी हे श्राद्ध करणारी असणारी जी मंडळी आहेत, दादा विना वाजू नका त्यांना म्हणा, ही मासिक श्राद्ध करणारी जी मंडळी आहेत, काशीनाथ दशरथ धणेधर, शाईनाथ दशरथ धणेधर, तुळसाबाई नारायण गायके, सखुबाई भानुदास जाधव, दोन असणारे सुपुत्र, दोन असणाऱ्या या ठिकाणी कन्या, सुनबाई असेल, नातवंड असतील, पंतू असतील, नातसुना असतील, किंवा हा संपूर्ण धणेधर परिवार असेल, गावकरी मंडळी असतील, पाहुणे मंडळी असतील, भजनी मंडळ असतील, सगळ्याच्या सहकार्यामधून असणारी आजची असणारी जी कीर्तनरूपी सेवा आहे प्रथम मासिक श्राद्धाच्या निमित्तानं आहे. विठाला विठाला. या ठिकाणी ही मासिक श्राद्ध करत असताना या परिवाराला काही पर्वकाळ या ठिकाणी लाभलेले आहेत. लक्ष करा बरं का. हा पर्वकाळ असा आहे की प्रत्येक महिन्याच्या मासिक श्राद्धाच्या निमित्तानं पण घडणार आहे. नवे नवे इथून पुढे वर्षानुवर्ष जरी यांनी पर्वकाळ जरी करायचा म्हटलं तरी हा एक पर्वकाळ असणारा सोप्या भाषेमध्ये या मातोश्रीनं या ठिकाणी साधलेला आहे. कोणता पहा. साधला हा पर्वकाळ गेला अंतरीचा माळ, गेला अंतरीचा माळ, गेला अंतरीचा माळ, साधला हा पर्वकाळ. त्यांनी पर्वकाळ मात्र साधला. इतका पर्वकाळ साधला. त्याची गोष्ट अशी एक आहे
काही मंडळीला मात्र पर्वकाळ मात्र चांगला साधता येत नाही. त्याची काही कारण सांगतो. आयुष्यभर परमार्थ केला, वारकरी काकडा वगैरे सगळा हरिपाठ करतो, पण मरण मात्र चांगल्या दिवशी येत नाही. पर्वकाळ चांगला साधत नाही. आणि काही मंडळी अशा असतात, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत 12 पर्यंत सारखे घेतात काय पाणीवर काय दुसरं काही, तरी सुद्धा ते एकादशीच्या दिवशी चांगल्या पर्वकाळाच्या दिवशी त्याला मरण येतं. त्याचं कारण असं आहे, त्यानं पर्वकाळ मात्र चांगला साधला. कधी कधी असं सुद्धा सांगितलेलं आहे, भजन भरपूर केलं पण काहीच कामाला आलं नाही. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुकेना. सकाळी काकडा केला सुंदर स्वरूपामध्ये, 3ला उठून इकडे आला, सुंदर काकडा केला, पण 9 वाजता हॉटेलवर बसल्याच्या नंतर पुन्हा लोकांची निंदा सुरुवात केली. काय उपयोग झाला त्याचा? काहीच त्याचा उपयोग झाला नाही. याला एक भूमिका सांगितली, जो मद्यप्राशन केलेला आहे त्याच्या मनामध्ये काही भूमिका नसते बरं का. ते कधी खरं बोलतं माहिती का? एरवी खरं बोलत नाही. ते खरं कधी बोलतं माहिती का? त्यावेळेला घेतली का नाही सगळं 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 खरं सांगून टाकतं. त्याच्या मनामध्ये मात्र काही राहत नाही. आणि आपले सुद्धा काही भजनी मंडळ असे आहेत, लक्ष करा बरं का. आपण भजन करतो पण काही जण आतल्या गाठीचे असतात. ते गाठ मात्र अजिबात सोडत नाही, आतल्या गाठीचे काय असतात. पण इथं मात्र साधला हा पर्वकाळ. कोणता कोणता पर्वकाळ ते ऐका आता. नंबर 1, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात जर आपला पर्वकाळ जर मोठा कोणता असेल, एकदम सगळ्यात मोठा, आणि आपलं आवडीचं व्रत जर कोणतं असेल, तर सगळ्यात मोठं व्रत सांगितलेलं आहे आपल्या करता एकादशीचं व्रत. बाजूला करा. गायीना अहर्निशी मुखीना आता हे व्रत सांगितलेलं आहे 3 दिवसाचं असणार हे व्रत. नंबर 1 ऐका. दशमी जाना महाविष्णू. ऐका बरं का, 3 दिवसाचं व्रत आहे. दशमीच्या दिवशी असं व्रत करायचं, एक वेळेला जेवण करायचं. दशमी जाना महाविष्णू. दशमीच्या दिवशी कोणता देव? नुसता विष्णू नाही बरं का, महाविष्णू. दशमी जाना महाविष्णू. एकादशी श्री नारायणो. जो पाण्यामध्ये शयन करतो का नाही, तो असणारा आदि नारायण एकादशीच्या दिवशी. द्वादशी श्री भगवानो भक्त सहाय्या कारणे. आज काय आहे? आजचा देव कोणता? आजचा देव कोणता? तर आजचा देव श्री भगवानो. ऐका एष श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुणवर्य वसती जेथे तया नाम भगवंतो. विडाला विठाला. मग आजच्या दिवशीचं असणारं जे व्रत आहे ते म्हणजे द्वादशीचं असणारं हे व्रत. आणि कालचा एक असणारा तो सुंदर असणारा एक पर्वकाळ सांगितलेला आहे. काल 2 असणारे पर्वकाळ एका दिवशी आलेले आहेत. कधी कधी होतं बरं का, कधी कधी असा पर्वकाळ होतो. 2 पर्वकाळ सांगितले. कालचा असणारा पर्वकाळ म्हणजे मकर संक्रांतर, आणि कालचा दुसरा एक पर्वकाळ म्हणजे एकादशी. दान करत असताना मकर संक्रांतीच्या दिवशी काही दान सांगितलेलं आहे. कोणतं दान? लक्ष द्या बरं का, आता माझ्याकडे मी काय बोलतो ते. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतं दान द्यायचं? थोडं बोलत चला ना, थोडं बोला ना. असं
मकर संक्रांती दिवशी दान कोणतं द्यायचं? तिळगुळ द्यायचं. आणि तिळगुळ देऊन काय काय करायचं? एकदम गोड गोड. पण असे आहेत मकर संक्रांती दिवशी काही जण शिवाय देतात बरं का. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता पहा, काही पर्वकाळ सांगितले हे दान धर्माच्या बाबतीमध्ये